Hello friends, I am Mr. Chandrakant Sanap, tutor for mathematics for Sanap classes and Gurukul Foundation. मित्रांनो, आज आपण इथे खूप इंटरेस्टिंग टॉपिक 11th स्टँडर्डचा बघतोय मॅथमॅटिक्स रिगार्डिंग. टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर. बघा, चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. मित्रांनो, मी हाच टॉपिक स्टार्ट करण्याचं कारण 11thला खूप महत्त्वाचं रिझन आहे. 10th स्टँडर्डमध्ये मित्रांनो आपण एक चॅप्टर शिकलो होतो अल्जेब्रामध्ये. चॅप्टर होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही नक्कीच त्या चॅप्टरचा खूप चांगला स्टडी केला असणार, कारण त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला असं सांगितलं गेलं होतं की याच्यावर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन हमखास विचारले जातात. जसं की तुम्हाला असा क्वेश्चन होता बोर्ड एक्झाममध्ये. बघा, फाइंड द रूट्स ऑफ दी फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग दी फॉर्म्युला मेथड. ओके, मग त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच बेस तुम्हाला या कॉम्प्लेक्स नंबरसाठी लागणार. मित्रांनो बघा, पहिल्यांदा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात कशाला तिथून मी सुरुवात करतोय. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज अ इक्वेशन विच इज इन दी फॉर्म ऑफ ax square plus bx plus c is equal to 0, where a, b, c belongs to R. What is this R? This R is nothing but real number. And most important thing, a is not equal to 0. मित्रांनो, हे तुम्ही सर्व मी जे सांगतो आता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल हे तुम्ही ऑलरेडी शिकला आहात 10th स्टँडर्डमध्ये. तुम्हाला हे खूप चांगलं माहिती आहे. ओके, बघा, जे पण इक्वेशन या फॉर्ममध्ये दिसतील तुम्हाला ax square plus bx plus c is equal to 0, where a, b, c belongs to R, that is a, b, c all are real number and the value of a should not be equal to 0. मग याचे रूट्स फाइंड आउट करण्यासाठी, तर बेसिकली रूट्स म्हणजे काय, तर रूट्स इज नथिंग बट व्हॅल्यूज ऑफ एक्स. मग एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला 3 मेथड होत्या. बघा, व्हॉट आर द 3 मेथड. द फर्स्ट मेथड इज बाय फाइंडिंग दी फॅक्टर्स, त्याला म्हणतो आपण फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड मेथड आपण बघितली होती मित्रांनो, दॅट इज बाय फाइंडिंग थर्ड टर्म. By finding the third term. आणि third, that is the most important method for this chapter is formula method. ओके, या 3 मेथडने मित्रांनो आपण बघितलं होते की रूट्स कसे फाइंड आउट करायच्या, एकशा व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या फॉर दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. मग आता माझं असं म्हणणं आहे की आपल्याला फॉर्म्युला मेथड जर असेल तर फॉर्म्युला मेथडचा काहीतरी फॉर्म्युला होता फॉर फाइंडिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स. तर बघा, the formula for finding the roots of quadratic equation using formula method is x is equal to minus b plus or minus under root of b square minus 4ac divided by 2a. आठवत आहे मित्रांनो हा फॉर्म्युला आपण बघितला होता 10th स्टँडर्डमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडमध्ये. बरोबर आहे. मग मला सांगा, इथे तुमच्या टीचरने, जे कोण तुमचा मॅथमॅटिक्स टीचर होता, ज्याच्याकडे तुम्ही मॅथमॅटिक्सला होता, ज्यांनी तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवलं, त्यांनी तुम्हाला असं सांगितलं होतं याला काहीतरी पर्टिक्युलर नाव आहे. बघा, ही जी टर्म आहे ना, फक्त b स्क्वेअर मायनस 4ac, अंडर रूट नाही हा, b स्क्वेअर मायनस 4ac. तुमच्या टीचरने सांगितलं होतं की याला बोलतात, काय बोलतात, डिस्क्रिमिनंट. काय बोलतात त्याला, डिस्क्रिमिनंट. मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंट इज डिनोटेड बाय डी. बघा, याला डी नो डिनोट करायचं किंवा डेल्टा ने डिनोट करायचो आपण. मग या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूनुसार तुमचे जे काय रूट्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते डिपेंड असायचे. बघा, तुम्हाला सांगितलं गेलं होतं की ह्या डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती जर कधी ग्रेटर दॅन 0 आली तर मिळणारे रूट्स काय मिळायचे आपल्याला, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. करेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं डेल्टाची व्हॅल्यू जर कधी 0 आली, इफ दॅट डेल्टा इज इक्वल टू 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. बरोबर आहे. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं गेलं होतं की रूट्स आर नॉट रियल. मग तुमच्यापैकी किती जणांनी विचारलं, सर आपल्याला फक्त या दोघांचा स्टडी, याचा स्टडी का नाही, आपण याचं एक पण एक्झाम्पल का नाही आपल्या बुकमध्ये. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यात हा क्वेश्चन आला असणार. बघा, की हे का नाही, रूट्स आर रियल नाही म्हणजे मग काय. मग रूट जर रियल नाही तर मग ते काय असतात, रूट्स आर कॉम्प्लेक्स.
ओके, रूट्स रिअल नाही म्हणजे काय, रूट्स काय ते कॉम्प्लेक्स. मग आता बेसिकली आपण 10th स्टँडर्डमध्ये या दोन गोष्टी शिकलो होतो. ही गोष्ट आपण शिकलेलो नाही, ती गोष्ट आपल्याला फक्त 11th स्टँडर्डमध्ये बघायची. ते आहे चॅप्टर नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. ठीक आहे, मग आता मी थोडक्यात तुम्हाला एक आयडिया दिली कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असणार, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणार, दॅट इज b² - 4ac, आणि ती व्हॅल्यू जर कधी लेस दॅन 0 आली तर समजायचं की रूट जे आहे ते रिअल नाही आहे, याचा अर्थ ते काय कॉम्प्लेक्स आहे. ओके, मग कॉम्प्लेक्स रूट असतील तर त्यांना सॉल्व्ह कसं करायचं, मग एक्झॅक्टली त्याचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचं आहे मित्रांनो. बघा आता मी कॉम्प्लेक्स नंबर एक्झॅक्टली डेफिनेशन काय ते मी तुम्हाला सांगतो. डेफिनेशन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज द इक्वेशन विच इज इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c इज इक्वल टू 0 वेअर a b c बिलॉंग्स टू r अँड इज नॉट इक्वल टू 0. त्याच पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर काय बघा, कॉम्प्लेक्स नंबर्स आर द नंबर विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ a + ib or a - ib वेअर a and b belongs to r. a and b belongs to r. मग सर आय काय प्रकार आहे, हे ए बी तर ठीक आहे, तुम्ही सांगितले आम्हाला रिअल नंबर, मग हा आय का प्रकार आहे. व्हॉट इज दिस आय? दिस आय स्टँड्स फॉर इमॅजिनरी नंबर. आय स्टँड्स फॉर इमॅजिनरी नंबर. मग आता इमॅजिनरी नंबर काय बघा, 1 by 1 मी सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. पहिल्यांदा तर कॉम्प्लेक्स नंबर काय प्रकारे कळाला आहे, कॉम्प्लेक्स नंबर्स आर दी नंबर विच आर इन दी फॉर्म ऑफ a + ib or a - ib वेअर a and b belongs to r and I is imaginary number. बघा एक एक्झाम्पल घेतोय, त्या एक्झाम्पलवरनं तुम्हाला मला सांगायचं आहे की कॉम्प्लेक्स नंबरचा जन्म, कॉम्प्लेक्स नंबरचा उदय झाला कुठून एक्झॅक्टली. बघा एक इक्वेशन मी तुम्हाला घेतोय, त्या इक्वेशनवरनं सांगतो. एक इक्वेशन आहे x² + 2x + 2 इज इक्वल टू 0. x² + 2x + 2 इज इक्वल टू 0 एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, मान्य सगळ्यांना. Yes, it is a quadratic equation because it is in the form of ax² + bx + c is equal to 0 where a b c belongs to r. बरोबर आहे. मग आता त्याला ते x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आता इथे फॉर्म्युला काय आपल्याकडे, फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युलेच्या अगोदर मी डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करून घेतो. डिस्क्रिमिनंट काय बघा, डिस्क्रिमिनंट इज d is given by the formula b² - 4ac. मग आता b, what is a b c, here we can say a is equal to 1, b is equal to 2, c is equal to 2. So we can find the value of delta. b² - 4ac is 2² - 4 into a is 1, c is 2. So we can say this is 4 - 4 1 = 4, 2 = 8, 4 - 8 is equal to -4. आत्ताच मी सांगितलं बघा, डेल्टाची व्हॅल्यू जर कधी लेस दॅन 0 आली, रूट्स आर नॉट रिअल. म्हणजेच इथे ह्या दोन केसमध्ये ते बसत नाहीये, रूट्स आर नॉट रिअल. आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं रूट्स रिअल नाही म्हणजेच काय, रूट्स आर कॉम्प्लेक्स. मग आता हे b² - 4ac म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली -4 विच इज लेस दॅन 0. सो कॅन आय से √ b² - 4ac इज नथिंग बट √ -4. बघा आतापर्यंत आपण असं बघितलेलंच नव्हतं 10th स्टँडर्ड पर्यंत की अंडर मध्ये निगेटिव्ह साईन. बघितलंय कोणी? अजिबात नाही. आपण असं बघितलं होतं बघा, -√4, पण √-4 असं काय बघितलेलं नाही. मग हे आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. मग √-4 ची व्हॅल्यू काय हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा मला तुम्हाला सांगावं लागेल, जे मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोललो इमॅजिनरी नंबर बद्दल. तर इमॅजिनरी नंबर इज डिनोटेड बाय आय अँड हुज व्हॅल्यू इज डिफाईन्ड ॲज √-1. इमॅजिनरी नंबरची व्हॅल्यू काय, √-1. मग √-1 जर कधी आय असेल तर मला सांगा मित्रांनो, √-2 ला मी असं लिहू शकतो का रे, √-2 इज नथिंग बट √2 into -1. सो कॅन आय राईट दिस ॲज √2 into √-1. समजताय मित्रांनो, मी काय लिहिलंय बघा, √-2 जो आहे त्याला मी लिहिलेलं काय, दॅट इज √2 into √-1. सो दिस इज अगेन कॅन बी रिटर्न ॲज, याला कसं लिहू शकतो बघा, हा √2 ॲज इट इज, हा सिम्प्लिफाय नाही होणार, बट व्हॅल्यू ऑफ √-1 इज डिफाईन्ड, दॅट व्हॅल्यू इज आय. सो कॅन वी से इट इज √2 into आय विच इज √2i. ओके, पुढे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं √-2 ची व्हॅल्यू मिळाली मला √2i. कॅन वी फाइंड √-4 ऑल्सो.
बघा मी अंडर रूट ऑफ -4 ची पण व्हॅल्यू लिहू शकतो. येस वी कॅन राईट अंडर रूट ऑफ -4 ॲज अंडर रूट ऑफ 4 into -1. 4 into -1 is -4. So can we write this as again under root of 4 into under root of -1. So can we write under root of 4 as 2 under root of -1 आत्ताच सांगितलं that is equal to I. So can we say root of -4 is 2I. Root of -4 is 2I. So we have the value of under root of -4 that is equal to 2I. बरोबर आहे. चलो तर आता मी हे एवढं सगळं सांगण्यामागचं कारण काय तर आपल्याला इथे डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू लागत होती फॉर दी फाइंडिंग द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चलो मग आता बघा x इज गिवन बाय फॉर दिस एक्झाम्पल मी एक्सच्या व्हॅल्यूज लिहितोय अकॉर्ड पहिले फॉर्म्युला लिहितोय -b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2a which is given by the formula. Now this is nothing but minus of b. Minus b is what? Minus of 2. Just मी जे काय व्हॅल्यूज आहे एबीसीच्या त्या टाकत चाललोय बघा प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac हे पूर्ण व्हॅल्यू मी काढली. काय आली ती अंडर रूट ऑफ -4. अंडर रूट ऑफ -4 इज नथिंग बट 2i. बघा ती बाजूला काढली व्हॅल्यू मी. समजतंय का रे मित्रांनो. बघा मी अंडर रूट ऑफ -4 ची व्हॅल्यू काढली 2i ती मी इथे टाकतोय आता डायरेक्टली. दिस इज नथिंग बट -2 प्लस और मायनस 2i डिवायडेड बाय 2 इंटू a. व्हॉट इज a? a is 1. So we can say this is nothing but -2 plus or minus 2i divided by 2. Now can we take 2 common from the numerator? If we take 2 common it will be -1 plus or minus I divided by 2. So 2 get cancel. So can we say it is -1 plus or minus I? It means what? We have the number which is in the form of a plus or minus ib. म्हणजे माझ्याकडे जो आत्ता नंबर मिळाला मी त्याला काय म्हणतोय इट इज इन दी फॉर्म ऑफ a प्लस और मायनस आय बी. आत्ता 2 मिनिटापूर्वी डेफिनेशन सांगितली कॉम्प्लेक्स नंबरची. बघा कॉम्प्लेक्स नंबर्स आर दी नंबर विच आर इन दी फॉर्म ऑफ a प्लस आय बी और a मायनस आय बी वेअर a अँड b आर रियल नंबर अँड I stands for imaginary number. So we can say this is a complex number. मित्रांनो एक छोट्याशा लेक्चरमध्ये 15 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी काय तुम्हाला सांगितलं बघा. मला फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्टरी पार्ट कॉम्प्लेक्स नंबर रिगार्डिंग सांगायचं होतं. कॉम्प्लेक्स नंबर एक्झॅक्टली काय असतं आणि कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन काय आणि कॉम्प्लेक्स नंबरचा जो काही यूज आहे त्याच्या रिगार्डिंग जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार. होप सो तुम्हाला हे लेक्चर समजलं असणार आणि नक्कीच आवडलं असणार. आपण याच्या पुढचे लेक्चर्स जे आहे थोडे इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. सध्या करता मी थांबतोय. पुढचं लेक्चर तुम्हाला मिळणार.